महाराष्ट्रामधील विदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून अनेक ठिकाणी आयकर विभागाचे छापे टाकण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच अमरावतीसह परतवाडा आणि अकोलामध्ये एकता आभूषणच्या शोरूमवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. गेल्या 14 तारखेपासून ही संपूर्ण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 52 तास उलटले तरीही आयकर विभागाची कारवाई अद्यापही सुरूच आहे. आपण बघू शकता एकता आभूषणच्या बाहेर जे आहे तर संपूर्ण प्रकारचं पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा आपण बघू शकतात. छत्तीसगड असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, नागपूर वरून सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी अमरावतीसह परतवाडा आणि अकोलामध्ये सुद्धा एकता आभूषणच्या प्रॉपर्टीचं जे आहे तर लिखाजोखा करण्याकरिता दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे. 3 दिवस झाले तरी सुद्धा या कारवाई संपाचं नाव घेत नाही आहेत. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसापासून कोणत्या पद्धतीची कारवाई आणि विचारपूस एकता आभूषणच्या संचालकांना करण्यात येत आहे याचा अंदाज आपण लावू शकत नाही. कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये किंवा आताच्या सध्याचा सोन्याचा भाव आहे त्यामध्ये अनेक फरक पडण्याचा आपल्याला दिसून येत आहे. 30 ते 35 हजारावरचं सोनं आता जवळपास 1 ते सव्वा लाख रुपयापर्यंत जात आहे. म्हणजेच गेल्या वर्षापासून ते आतापर्यंतचा सर्व हिशोब हे घेणं आयकर विभागाला जे टाइम लागत आहे. गेले 52 तास सुद्धा उलटून गेले आहेत तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा आता लेखाजोखा करणं सुरूच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर एकता आभूषणना 14 तारखेला जेव्हा इथे धाड पडली तेव्हा परतवाड्यामध्ये एकता आभूषणच्या संचालकांचं जे आहे तर मोठ्या प्रमाणात जे प्लॉटचं जे आहे तर त्यांनी शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर बडनेरा रस्त्यावर गेले आहेत कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी एकता आभूषणच्या संचालकांनी खरेदी केली होती. आपण जर बघितलं तर या सर्वांचा हिशोब लावणं जे आहे आयकर विभागाला थोडं वेळच लागणार आहे. मात्र वेळ लागणार किती याचा अंदाज लावणं अशक्य आहे. 52 तास उलटून गेले मात्र अद्यापही कोणत्याच प्रकारचा अजूनही कारवाई पूर्ण झालेली नाही. आता वेळ लागणार किती ते आपण किंवा कुणी सांगू शकत नाही. फक्त एकता आभूषणचे जे आहे तो संचालक आणि आयकर विभागाचे अधिकारी स्पष्ट करू शकतात. कॅमेरामॅन अजय सुंगरसह मी रोहित पाहत राहा सिटी न्यूज.